माझं नाव सूरज विनोद पवार आहे। मी मागासवर्गीय मुलं शासकीय वसतिगृह इथून आलेले आहे। तिथे जेवणाविषयी गैरवर्तणूक आणि जेवण नियमानुसार आणि बरोबर आळ्या निघत आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर आणि आचारीचे गैरवर्तणूक होत आहे। त्याच्यामुळे आम्ही तहसील लाडाकडून गैरवर्तणूक म्हणून आम्ही तक्रार करण्यासाठी आलेलो आहोत। आळ्या निघत आहेत, जेवण बरोबर देत नाहीत, चपात्या शिजलेल्या नसतात आणि जेवणाबद्दल आणि आचारी जास्तच बोलतात। जास्त बोलतात म्हणजे काय बोलतात? काय शिवीगाळ करतात का वेडवाकड बोलतात? वेडवाकड बोलतात। ते शिवीगाळ वगैरे करत नाहीत? नाही, जास्त नाही। बरोबर। जास्त म्हणजे आपल्याला अपेक्षा काय आहे आता अपेक्षा आहे ती तक्रार नोंदवावी आणि ते जे काय आहे ते जेवणाचे हे आपलं उपाय आपल्याकडे काय पुरावे आहेत की तेथील अन्नामध्ये आळ्या किंवा वेगळं काही किडे वगैरे निघालेले? व्हिडिओज फोटोज आहेत, पोरांनी बनवलेले आहेत। या घटनेवर आमदार श्रीजया चव्हाण काय म्हणाल्या? 15 दिवस अगोदर घडलेली ही घटना आहे। त्यांच्या जेवणात थोडंसं आळ्या निघाल्याची आम्हाला अशी माहिती भेटलेली। पत्रकार बांधवांकडनं सुद्धा ती माहिती भेटली। मी चौकशी केली, वॉर्डन साहेबांना सांगितलेले की असं परत घडू नये आणि जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित वागतायत, पण इकडचे जे पोषणहार बनवणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जरा उद्धट बोलणं झालंय असं लेकरांचं म्हणणं होतं। मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे, परत हे सगळं गोष्ट मला सुद्धा पटणार नाहीये आणि असं काय झालं तर मी स्वतः याच्यात ऍक्शन घेईल आणि त्यांना असं मी निरोप दिलेला आहे। नक्की कारवाई करणार, कारण हे परत आपल्या देशाचं भविष्याचं एक विषय आहे, त्यामुळे त्याच्यावर आमचं सुद्धा लक्ष नेहमीच राहणार आहे। ऍक्शन घेतलेलं आहे त्यांनी ऑलरेडी, कर्मचारी ते बदललेले आहेत। उद्यापासून नवीन कर्मचारी लागणार आहे तिकडे।